अगर मैं लिखूं किताब, देखा हुआ सपना लिखूंगा। लिख सारे दुख अपने हिस्से में, तेरे हिस्से। जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल म्हणजे ऋषी एडिटमध्ये। व्हिडिओचा डेमो तुम्ही बघितला असेल की व्हिडिओ आपला एकदम खतरनाक आणि विषयार झालेला आहे। असा व्हिडिओ बनवण्यासाठी काही नाही, जे का आपला अलाइन मोशन आहे त्याचीच करायला लागेल आणि जेवढं पण मी मटेरियल यूज केलं ते सर्व डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। नवे आले असाल तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा। चला न वेळ घालवता आपण आपला व्हिडिओ चालू करूया। तर ओके, तर भाऊंनो जे काही तुम्ही आता प्रिव्ह्यू बघितला असेल तो अगदी सोपा आहे एडिट करणं। तर भाऊंनो जे काही आपलं मटेरियल आहे ते एक्सपोर्ट करून घ्यायचं आपलं अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये। जर आपलं मटेरियलला डाउनलोड करताना काही प्रॉब्लेम येत असेल तर भाऊंनो तुमच्या भावाने एक व्हिडिओ टाकलेला आहे अलाइट मोशन मटेरियल हे सॉल्वचं, खालती यायचं आणि तुम्हाला जो काही आपला मटेरियलचा आहे तो व्हिडिओ दिसून जाईल, तिथून तुम्ही तो बघून घ्यायचा आणि जे काही तुमची प्रॉब्लेम असेल ते सॉल्व होऊन जाईल। ते एवढं झाल्यानंतर जे काय आपलं मटेरियल आहे ते एक्सपोर्ट करून घ्यायचं आपलं अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये। तर बघू शकता की बीटमार्क आणि सेक इफेक्ट अशा प्रकारे दिसून येईल। वरती बघू शकता की बीटमार्क आहे, त्याला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर बघू शकता की जे काय आपण फोटो लावून दिलेले आहेत पहिले, तिथं सिम्पल तुम्हाला आता माहिती आहे तुमच्या मॉडेलचे किंवा तुमचे फोटो लावून घ्यायचे आहे। तर सिम्पली जे काही फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं। इथं बघू शकता कलर फील्डचं ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करून इथं मधातल्या याच्यावर दबून इथून तुम्ही कोणता पण फोटो लावू शकता। अशा प्रकारे भाऊंनो फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आणि इथं बघू शकता की प्लसचं ऑप्शन दिसते वरती, त्याच्यावरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं। तर बघू शकता आणि जे काही इकडे फोटो आहेत ते सबन बदलून घ्यायचे आहेत, तर ते तुम्ही बदलून घ्यायचे आहेत। चला आणि समोर इकडे यायचं आणि इथं जेवढ्या बिटा दिसतात तिथं आपल्याला फोटो लावून घ्यायचे। चला सिम्पल ते पण लावून घेऊ। बीटवर यायचं, इथं प्लसचं ऑप्शन दिसते त्याच्यावरती क्लिक करून मीडियावरती जाऊन इथून आपल्याला जे काही आपले फोटो आहेत ते लावून घ्यायचे। अशा प्रकारे भाऊंनो जे काही आपले फोटो आहेत तशा प्रकारे लावून घ्यायचे बीटप्रमाणे आणि याला खालती घेऊन यायचं लेअरच्या। अशा प्रकारे जेवढे पण आपले बीट आहेत तेवढ्याला आपल्याला फोटो लावून घ्यायचे आहेत आणि जे काही एक्स्ट्रा पार्ट आहे तो अशा प्रकारे कट करून घ्यायचा आणि याला धरून ठेवायचं आणि खालती ओढून घ्यायचं। अशा प्रकारे चला ते मी फटाकसे फोटो लावून घेतो, तुम्ही पण लावून घ्यायचे अशा प्रकारे आरामशी। अशा प्रकारे भाऊंनो जे काय आपले फोटो आहेत ते अशा प्रकारे तुम्ही लावून घ्यायचे। एवढं झाल्यानंतर भाऊंनो जो काय आपला व्हिडिओ आहे तो तुम्हाला हे फोटो जराशी इकडे तिकडे झालं तुम्ही ॲडजस्ट वगैरे करून लावून घ्यायचं आहे। जे काय आपलं क्वीन नाव दिसतो त्याच्यावरती आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचं आणि लावून घ्यायचं आहे आणि जे काय आपला व्हिडिओ इफेक्ट आहे तो तुम्हाला लावून घ्यायचा आहे। तर सिम्पली आपला तो डाउनलोड करून घ्यायचा आपला मटेरियलमध्ये। तर प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, मीडियावरती जायचं, जो काय आपला व्हिडिओ इफेक्ट आहे तो अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचा। अशा प्रकारे बघू शकतो की अशा प्रकारे तो दिसून येईल। एवढं झाल्यानंतर भाऊंनो त्या व्हिडिओला क्लिक करायचं, इथं बघू शकता बिल्डिंग अँड ऑपोसिटिंगचं ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं, इथे लायटिंगमध्ये जाऊन स्क्रीनमध्ये करून घ्यायचं अशा प्रकारे। तर बघू शकता की जो काय आपला व्हिडिओ इफेक्ट आहे तो अशा प्रकारे लागून जाईल आणि जो काही आता इकडे पण आपल्याला लावून घ्यायचा आहे तर सिम्पली त्याच्यावरती क्लिक करून घ्यायची। इथं प्लसचं ऑप्शन दिसते वरती बघू शकते, त्याच्यावरती क्लिक करायचं, इथं कॉपी लेअर दिसतात त्याच्यावरती क्लिक करून आपल्याला कॉपी करून घ्यायचा हा इफेक्ट। एवढं झाल्यानंतर हे पेस्ट करून घ्यायचं, प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, इथं पेस्ट लेअर बघू शकते की अशा प्रकारे इफेक्ट पेस्ट होऊन जाईल। तर जेवढे पण बीट आहेत तिथं आपल्याला पेस्ट करून घ्यायचा। चला तो फटाकसे करून घेऊ अशा प्रकारे। प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि पेस्ट लेअर करून घ्यायचं अशा प्रकारे। तर बघू शकता की जे काय आपला इफेक्ट आहे तो अशा प्रकारे लागून जाईल। एवढं झाल्यानंतर बॅक यायचं, बॅक आल्यानंतर जे काय आपलं सेक इफेक्ट आहे त्याला अशा प्रकारे ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर जो काय हा इफेक्ट आहे सिम्पल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथे इफेक्ट नाव दिसतो त्याच्यावरती क्लिक करायचं, इथं 3 डॉट दिसतात त्याच्यावरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं। तर भाऊंना हा जो काही एक इफेक्ट आहे तो आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर जे काय आपलं बीट मार्क आहे त्याला ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्यानंतर भाऊंना जो काय आपण आता इफेक्ट कॉपी केला तो आपल्याला पेस्ट करून घ्यायचा आहे। इकडे जेवढे पण आपले हे फोटो आहेत इकडे तेवढे पण आपल्याला पेस्ट करून घ्यायचं। तर मी 2 बीट देतो इथं,
इथून तुम्हाला हे पेस्ट करून घ्यायचा आहे तो इफेक्ट. सिम्पली फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती जायचं, 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. तर बघू शकता की अशा प्रकारे आपला इफेक्ट पेस्ट होत जाईल. जेवढे पण फोटो आहेत तो पेस्ट करून घ्यायचा. चला तुम्ही पटाकसे करून घेतो. फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती जायचं, 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. चला मी फटाकसे करून घेतो, तुम्ही पण करून घ्यायचा. अशा प्रकारे इफेक्ट लावून घ्यायचं सगळ्या याला. आणि एवढं झाल्यानंतर भाऊनं इफेक्ट वगैरे लागून गेल्यानंतर समोर यायचं. समोर आल्यानंतर जे काय तुमचं बॉर्डर वगैरे आहे ते लावून घ्यायचं, जे काय लोगो वगैरे आहे तो लावून घ्यायचा आहे तुम्ही अशा प्रकारे. आणि याला अशा प्रकारे लास्टपर्यंत घेऊन जायचं. तर भाऊनं समोर यायचं. समोर आल्यानंतर बघू शकते की जे काय आपला व्हिडिओ आहे तो कंप्लीट झालेला आहे. आपल्या एक्सपोर्ट बटनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर भाऊनं व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.